हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज घरी अगदी सगळ्यांना आवडणारी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आणि खूप छान पुऱ्या बनतात. अगदी खुसखुशीत अशा पुऱ्या बनतात आणि ह्या पुऱ्या तुम्ही स्टोअरही करू शकता. तर ह्या कितीही दिवस आपण व्यवस्थित स्टोअर करू शकतो. तर इथे आपण साधारण 1 वाटी इतका रवा घ्यायचा आहे. इथे जाड रव्याचा वापर केला आहे आणि अर्धी वाटी मैदा वापरायचा आहे. थोडंसं मीठ टाकून नंतर गरम पाण्यामध्ये आपण हे भिजवून घेणार आहे. आता आपण इथे गरम पाण्याचा वापर ह्यासाठी करायचा आहे की आपला जो रवा आहे तो फुलला पाहिजे आणि नंतर तो सॉफ्ट झाला पाहिजे. तर आपण इथे पीठ मळून एक साधारण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित रेस्ट करायला ठेवायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे तो फुलतो. जितकं आपलं पीठ व्यवस्थित भिजेल आणि मऊ होईल तितकं त्या पुऱ्या अगदी फुलतात आणि चांगल्या होतात. तर आता आपल्याला जर पाणीपुरीच्या पाण्याची जी रेसिपी हवी असेल तर ती ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर आता हे पीठ भिजलेलं आहे 10 मिनटं. त्यानंतर पुन्हा व्यवस्थित मऊ करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि बारीक बारीक गोळे करून ते लाटून घ्यायचे. आता लाटताना अगदी पातळ नाही लाटायच्यात आणि जाडही नाही ठेवायच्यात. मध्यम असं लाटून घ्यायच्यात आणि एकसारख्या आकारासाठी एखाद्या झाकण्याचा वापर करून त्या आपण कट करून घेणार आहे. आता ह्या पुऱ्या लाटून झाल्यावरती सुद्धा आपण त्या झाकून ठेवणार आहे किंवा ज्या कपड्यावर टाकणार आहेत तेही कापड अगदी व्यवस्थित सुती असलं पाहिजे. आता डब्याच्या साहाय्याने मी एकसारख्या ह्या पुऱ्या कट करून घेते. ह्या पद्धतीने आणि इतक्या जाडीच्या आपल्याला ह्या पुऱ्या करायच्यात. आता सगळ्या पुऱ्या ह्या पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायच्यात आणि झाकून ठेवायच्या. इथे आपण त्या व्यवस्थित तळून घेणार आहे. तळताना तेलाचं जे टेम्परेचर असणार आहे ते मेंटेन ठेवायचे. अगदी खूप तेल थंड होऊन द्यायचं नाही आणि खूप हाय फ्लेमवर पण तेल गरम करायचं नाही आपल्याला. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग पुऱ्या तळून घ्यायच्यात. पुऱ्या हलक्या हाताने दाबत राहायच्या म्हणजे त्या फुलतात. सगळ्या एकसारख्या तळायच्यात. आता इथे आपण पुऱ्या थोड्या थोड्या तेल उडवत उडवत तळून घ्यायच्यात म्हणजे ते खूप व्यवस्थित फुलतात ते. आता ह्या पुऱ्या एकदा थंड झाल्या की आपण टाईट बंद डब्यामध्ये म्हणा किंवा प्लॅस्टिकच्या एखाद्या पिशवीमध्ये सुद्धा ते व्यवस्थित भरून ठेवू शकतो आणि त्या अजिबात नरम पडत नाहीत किंवा लूजही होत नाहीत. अशाच्या अशा खस्त्या राहतात त्या. ह्याच पद्धतीने आपण चाटच्याही पुऱ्या बनवू शकतो. फक्त त्यावरती आपल्याला कशाच्या तरी साह्याने ठेचून घ्यायचं थोडं थोडं म्हणजे त्या पुऱ्या फुलत नाही आणि टुम होत नाहीत. आता इथे सगळ्या पुऱ्या एकसारख्या आपण तळून घेणार आहेत. जर तुमचं तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित सेट झालं की पुऱ्या अगदी छान होतात. आता आपण ह्या पुऱ्या फक्त मैद्याच्याही बनवू शकतो आणि फक्त रव्याच्याही बनवू शकतो, पण दोन्ही मिक्स करून बनवल्यात तर खूप छान होतात. त्याची टेस्ट पण खूप सुंदर येते. तर तुम्ही ह्या वेळेस नक्की ट्राय करा पाणीपुरीच्या पुऱ्या घरी बनवायला आणि मग नंतर तुम्ही मस्त अशी पाणीपुरी बनवून एन्जॉय करू शकता. अगदी झटपट होतात, काही वेळ लागत नाही. आपण एकसारखी चपातीसारखी ही लाटी लाटून मग नंतरही त्याचे गोळे तोडू शकतो. तर जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपण ह्या चॅनलवरती नक्की भेटूया. खूप साऱ्या हेल्दी रेसिपीज, खूप साऱ्या टिप्स सकट आपण रेसिपीज चॅनलवरती शेअर करतोय. नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला मग तुम्हीही पटापट ह्या पुऱ्या बनवून घ्या आणि पाणीपुरी बनवायला अजिबात विसरायचं नाही. बघू शकता किती खस्ती क्रिस्पी अशी मस्त ही पुरी झालेली आहे. चला बाय.